बीड विधानसभा मतदारसंघात डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा 5,000 मतांच्या फरकाने पराभव झाला। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराला 74,000चे लीड होते। त्या तुलनेत आम्ही खूप चांगली कामगिरी केली असे क्षीरसागर म्हणाले। लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीतही जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका आम्हाला बसला। आमचे राजकारण हे सर्वसमावेशक आहे। यापुढे तेच धोरण आम्ही कायम ठेवणार असून बीडच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे। त्यासोबत त्यांनी नवनिर्वाचित आमदारांवर आरोपही केलेत। प्रतिसाद आम्हाला भेटलाय त्या सर्व गोष्टींचा आढावा आणि प्रेस समोर ठेवायचा आम्हाला जो प्राथमिक आढावा आम्ही काढला त्यासाठी आज आम्ही तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो असतील। आपण खूप चांगल्या रीतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे साधारण वर्षभराची मोहीम आम्ही चालू केली किंवा वर्षभरात आम्ही जे टार्गेट बीड विधानसभा लढवण्याचं ठेवलं होतं विधानसभा मतदारसंघात अतिशय निसटता तुमचा पराभव झाला। अगदी कमी वेळ मिळाला पण तरी देखील लोकसभेचे मतांचं गणित मतदारसंघात वेगळं होतं ते बदलून एकदम विजयापर्यंत पोहोचलं। हो, अगदी निसटता पराभव झाल्याचं शल्य जरी असलं तरी सुद्धा केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार आहे। हे सरकार हे प्रो डेव्हलपमेंट आहे। आम्ही एक परिवार क्षीरसागर परिवारामध्ये काम करतो, त्याचा एक घटक आहोत। परिवार आज माझा एकत्र झालेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने तिथं मोठी मदत झाली, पण निसटता जरी पराभव झालेला असला तर परिवाराची सगळी एकत्रित शक्ती परत आल्यामुळं आणि सरकार आपल्या विचाराचं आल्यामुळं लँडस्लाईड विक्ट्री ही महाराष्ट्रात महायुतीची झाल्यामुळं काम काढण्यास अडथळा येणार नाही। सोबत राहणारे लोक हे पण कमी नव्हते। आम्ही कमी वेळेत जरी निवडणूक लढलो तरी 96.5 हजार मतदान हे आम्ही मागच्या वर्षभराच्या काम करून घेतलेलं आहे। त्यामुळे ह्या मतदारांची जबाबदारी घेऊन या सरकारच्या माध्यमातून 5 वर्षात जास्तीत जास्त कामं त्यांची करून घेणं हे माझ्यासाठी या ठिकाणी आव्हान राहणार आहे आणि ते पेलवायचं। अजून काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। याच निवडणुकीमध्ये डॉनचं पुष्पाला उत्तर कसं असणार आहे? अगदी आता डॉन पुष्पाच्या ह्याच्यात मी काय पडत नाही। त्या सगळ्या उपमा ज्या दिल्यात त्या पब्लिकनी दिल्यात किंवा कार्यकर्त्यांनी दिल्यात आणि तुमच्यासारखे जे पत्रकार आहात तुम्हाला अशा गोष्टी ह्या उपमा फार आवडतात, पण नक्कीच उत्तर चांगल्या रीतीने देऊ। कारण का आपण जर पाहिलं तर विद्यमान आमदार जे आहेत आणि नवनिर्वाचित आमदार जे झालेत त्यांचा मी आज प्रथम तर त्यांना शुभेच्छा देतो की मागच्या 5 वर्षात जे ते झोपून राहिलेत तसं पुढच्या 5 वर्षात त्यांनी झोपून जावं नाही आणि त्यांची झोप उडवण्यासाठी ते जे काय उद्योग करतात त्याच्यावर आळा कसा घालायचा, ते कसं त्यांना त्या सगळ्या ब्लॅकच्या धंद्यात अडकवायचं आहे आणि ते सगळे आवळे मारायचे त्या ठिकाणी इथं चाललेला भ्रष्टाचार कसा रोखायचा हे सरकारच्या माध्यमातून मी नक्की करणार आहे। आणि स्थानिकच्या निवडणुकीत आम्ही चांगले रिझल्ट काढू, मग त्या नगरपालिकेच्या असो, पंचायत समितीच्या असो, जिल्हा परिषदेच्या असो किंवा विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका असो। माझी अशी एक इच्छा आहे मीडियाकर्त्यांसाठी, मी आता नवनिर्वाचित जे आमदार आहेत हे जे विकासावरचे जे प्रश्न आहेत हे त्यांना पण एकदा विचारा। त्यांचं विजन आधी काय होतं, आता काय राहणार आहे, पुढे त्यांच्याकडून बीडला मिळणार तर कधी काही आहे का, हे प्रश्न आपल्या मीडियाकर्मींकडून आमदारांकडे खास जावेत। आणि माझा पण त्यांना हा संदेश आहे की 1 लाखाच्या वर मतांनी आज त्यांना निवडून दिलेलं आहे बीडच्या जनतेने आणि त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी यावं मीडियासमोर आणि त्यांचे जे काय मत आहेत, त्यांचे जे विकासाची दृष्टी आहे, विकासाची त्यांची जे प्लॅन्स आहेत ते मीडियासमोर येऊन त्यांनी बोलावं। कारण प्रत्येक वेळेस विकास हा मुद्दा आला की आम्ही समोर येतो। आम्हाला तेवढा कॉन्फिडन्स कशामुळे आहे, कारण आम्ही विकास कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्ही एवढा कॉन्फिडन्सने तुमच्या समोर येतो, बोलतो। परंतु आदरणीय आमदार साहेब मात्र एकदाही तुम्हाला फेस का नाही करत? आणि हे जेव्हा तुम्ही मीडियामधून लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवाल की जो लोकप्रतिनिधी आज काहीही न करता निवडून तुम्ही दिलात आणि त्याचं खरं का रूप तुमच्या माध्यमातून जर लोकांसमोर आलं तर ही मीडियाकडूनही लोकांची थोडीशी डोळे उघडणी असं म्हणता येईल ही व्हायला पाहिजे आपल्याला। मला वाटतंय स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आल्यावर त्यांनी काय काय मागच्या 5 वर्षात विकास केलेला आहे, काय कामं केलेत हे त्यांना तुम्ही सुद्धा विचारायला पाहिजे। आणि निवडून आल्यावर येणाऱ्या 5 वर्षात त्यांचा काय विकासाचा प्लॅन आहे हा सुद्धा येऊ द्या ना। जसं आम्ही 10 योजना इथं तोंडपाठ तुम्हाला सांगून दाखवतो वारंवार, अशा प्रकारे किमान 4 योजना त्यांनी काय केल्यात
किंवा काय त्यांना करायचे हे त्यांच्या तोंडून येऊ द्या ना एकदा, का त्यांनी काहीच करायचं नाही आणि विकासाची सगळी जिम्मेदारी मी माझ्यावर घ्यायची. हा प्रश्न जनतेला सुद्धा पडला आहे, मला सुद्धा पडला आहे. तर त्यांच्याकडनं त्यात काय होणार आहे हे मला सुद्धा कळायला पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत येऊ द्या की त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे, त्यांनी काय केलं आहे बीडसाठी किंवा त्यांना काय करायचं हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. ते चांगलं काम कुठलं घेऊन जात असतील तर त्याला सपोर्टिव्ह भूमिका ही माझी राहील, हे मी जाहीर केलं. सर्वसमावेशक राहिलेलं आहे, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणार हे राजकारण आहे. परंतु आता कुठल्या तरी एका वेगळ्या पक्षासोबत युती झाल्यामुळं त्याचा फटका तुम्हाला निवडणुकीत बसला असं वाटतं? अगदी बरोबर आहे, त्याचा फटका नक्कीच बसला. बीड हे ज्वलंत जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये आणि हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे. आपण जर पाहिलं तर मागच्या काळात जाळपोळ आणि विविध घटना या जिल्ह्यात सगळ्यात जास्त झाल्या आणि मला वाटतं त्यामुळं जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतं. निवडणूक लोकसभेची जर आपण बघितलं तर 63,000 हा मतदारसंघ मायनस होता. ते मायनसचं आम्ही 63 मायनसचं 5 मायनसपर्यंत आणलेलं आहे आणि येणाऱ्या काळात ते मायनसचं प्लसमध्ये रूपांतर होईल. हे ध्रुवीकरण फार काळ टिकत नसतं. लोकांचे मनं जुळवण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्याच्यात बऱ्याच अंशी आम्हाला सक्सेस भेटलेला आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्या. आणि इथून पुढच्या काळात हे लोक जुळवणं आणि मायनसचं प्लस करणं हे आम्हाला नक्कीच सोपं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून, कारण का चांगल्या रीतीनं सरकार या ठिकाणी आपलं स्थापन होईल. भैया बीडच्या MIDC-साठी तुम्ही सरकारने काय प्रस्ताव वगैरे देणार आहे? हो, इथं औद्योगिकरण वाढावं, नोकऱ्या लागाव्या, स्थलांतर थांबावं यासाठी आमच्या डोक्यात प्लॅनिंग आधीपासून होतं आहे आणि ते करण्यासाठी एक्झिक्यूट करण्यासाठी जरी मी असेंब्लीचा मेंबर नसलो तरीसुद्धा या महायुतीचा एक घटक म्हणून आणि अगदी माझे चांगले संबंध महायुतीचे आमच्या सर्व नेते जिल्ह्यातले आणि महाराष्ट्रातले असल्यामुळं मी नक्कीच त्या ठिकाणं माझ्यासोबत अण्णांचं पाठबळ असल्यामुळं अण्णांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम आपल्याला 5 वर्षात उभा करून दाखवा. नेक्स्ट अपकमिंग इलेक्शन See, we really don't know what happens and what will be the whole process of next election. When are the elections going to take place? Which elections are we will be going to contest? As a family, I don't know. We have a big family and we have united all the family in the recently held assembly elections. See, Dr. Sarika has been an integral part of my whole campaign. She has handled, we both have handled it together. So now we, as per your knowledge and everyone's knowledge, we have the support of whole family, party and also Mahayuti. So every election is not my family game. It will be considered as Mahayuti, and how the Mahayuti leaders want us to contest elections or want us to place some other candidates into elections, it will be discussed in that period and those election processes. So What whenever message did you get from Mr. Ajit Pawar when you meet him the very next day of the election? he had called me up, we were in